नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव, आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्र प्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. नमस्कार. नमस्कार. आज आपण विजया मराठे आणि शैलेंद्र मराठे यांच्याशी गुरुसंवादचा संवाद साधतोय. आपण हे गुरुसंवाद जे ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आहेत त्यांच्याकडे घेतलेले आहेत. तर आत्तापर्यंत आपण बरेचसे गुरुबंधू भगिनी कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपले काका, नंतर दत्ता काका, लोमटे काका, श्रीराम काका, अशा बऱ्याच मुलाखती आपण कव्हर केलेल्या आहेत. तर आपल्या ज्या माईक ओरडे फोंडा केंद्राचे आहेत त्यांच्या या भगिनी आहेत विजया मराठे. आज आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा संधी मिळते आणि त्यांचा मुलगा शैलेंद्र मराठे आज आपल्या इथे आहेत. ते इथे मोठ्या पदावरती CME मोठ्या पदावरती आहेत. तर ते हे करू विंग कमांडर म्हणून इथे आहेत आणि दादाभाऊंच्या कार्याचं म्हणजे हे एक मोठं उदाहरण आहे की ते या पोझिशनला आज पोचलेले आहेत. तर आज आपण विजया मराठे यांच्याशी संवाद साधूया. तर तुमची या दादांच्या कार्यात कशी भेट झाली, कधी आणि कशी भेट झाली? दादाच्या कार्यात आम्ही 11 फेब्रुवारी 1965 आलो. पण काही प्रॉब्लेम वगैरे घेऊन नाही आलो. आम्हाला काही अडचण आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून नाही. तर माझा भाऊ आणि कसवेकर बाबांचा मुलगा, तेव्हा पणजीला केंद्र होतं आणि तिथं कसवेकर होते, त्यांचा मुलगा आणि माझा भाऊ एका वर्गात शिकत होते. तर एक दिवस ते म्हणाले, उद्या आमचे दादा येणार आहेत, म्हणजे आमचे गुरु येणार आहेत, तुझ्या बाबांना बोला. मग तो आला घरी आणि त्याने सांगितलं माझ्या वडिलांना की कसवेकर बाबांनी तुम्हाला बोलावलं आहे, दादा येणार आहेत. मग माझे वडील गेले, त्यांच्याबरोबर माई पण गेल्या. माई आणि वडील पहिली गेले. मग बाबांना ते माझ्या वडिलांना ते खूप आवडलं. आरती झाल्या, दादांची भेट झाली, कसबेकरांची भेट झाली, ते त्यांना खूप आवडलं. मग आले. मग दुसऱ्या वर्षी म्हणाले आम्हाला तुम्ही पण चला. मग आम्ही सगळेजण जायचो. सगळे म्हणजे आम्ही 9 भावंड आणि आई बाबा सगळे सकाळी आरतीला, संध्याकाळी आरतीला, तेव्हा सकाळ संध्याकाळ आरती व्हायच्या. सकाळ संध्याकाळ आरतीला जायचो. काकड आरती असली की तेव्हा जायचो, पण जास्तीत जास्त वेळ तिथंच असायचा आमचं. त्याच्यानंतर मग दादा आले की एक दिवस आमच्याकडे जेवायला यायचे. पहिल्या दिवशी
मग एक दिवस दीपक दादाला म्हणायचे, ते सेवक जे होते ना त्यांना ह्यांना घेऊन भाऊकडे जेवायला, माझ्या मोठ्या भावाला भाऊच म्हणत होते सगळे, ह्यांना घेऊन भाऊकडे जेवायला जा. मग ते सगळे यायचे. एक दिवस दादा यायचे, असं चाललेलं असायचं. मग आपल्या गप्पा वगैरे दादा जायला की मग दादा जायचे. असं करता करता आम्ही मग नेहमीच जायला लागलो, सकाळ संध्याकाळ सगळेजण जायला लागलो. असं मग असं करता दादा सकाळी कामकाज वगैरे राहायचं. कामकाजाला सकाळी खूप लोक असायची. सकाळी आरती झाली की 9 वाजता दादा कामकाजाला बसायचे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कामकाज चालू असायचं. 70-80 लोक असायची कामकाजाला, कुठून कुठून यायची. दादा मध्ये 1-2दाच उठायचे, 1-2दा चहा प्यायला उठायचे. आणि दादांचं एक टेबल होतं आणि एक खुर्ची होती. दादा तिथे चहा प्यायला बसले की सगळे सेवक असे उभे राहायचे. कारण ती कपबशी, जो चहा दिला एक कपबशी, ती कपबशी कुणाला धुवायला मिळते, विसळायला कोणाला मिळणार. आणि त्या कपबशीत थोडासा चहा राहत होता, मागे 1 चमचाभर चहा उरतो, तो उरायचा, तो कुणाला मिळणार, असं म्हणून सगळे असे उभे राहायचे. आम्ही पण तिथं तेव्हा मुलं मुली असं काही भेदभाव नव्हता, सगळे एकत्र असायचे. तर कधी कधी दादा चहा तो कप बशी कुणाच्या तरी हातात द्यायचे विसळायला, नाहीतर तिथं ठेवून द्यायचे. ते कुणाकडेच कुणाच्या हातात आला की त्याच्याबरोबर सगळेजण चहा मिळणार म्हणून ते मागायचे. तो अर्धा चमचा एवढा जितका किती 1-2 थेंब सुद्धा येऊ दे, तो घेऊन प्यायचे. अशा प्रकारे दादांच्या म्हणजे तुमच्या घरातनच ही दादांची याची सुरुवात होती. हो, चालेल. तर हाच प्रश्न कमांडर साहेब तुम्हाला आहे. म्हणजे कमांडर साहेब म्हणजे खूप खूप धन्यवाद. या एरियात आम्ही येऊ शकलो नसतो, एवढ्या टाईट सिक्युरिटीमध्ये, आणि याच्यामध्ये तुम्ही आम्हाला इथे येण्याचा संधी दिली. खूप खूप धन्यवाद तुमचे. फायनली तो टायमिंग आहे. म्हणजे मी आता उद्या चाललोय, मला येऊन इकडे फक्त 1 महिना झालाय. या इकडे पोस्टिंग, मी इकडे कमांडिंग ऑफिसर म्हणून पोस्टिंग आलं, 1 महिनाच झालाय. जर तुमचं जर हे टायमिंग जर 2 म्हणजे थोडंसं पुढे उद्या जरी असतं तरी मी नसतो भेटलो. ऑल अबाउट, हो ऑफकोर्स. तर दादांची आणि तुमची पहिली भेट कशी झाली आणि कुठे झाली? त्याची पहिली भेट कशी झाली सांगू? माझं बारसं. बरं. ह्याचं बारसं दादाने केंद्रावरती केलं. म्हणजे मी विचारायला सांगितलं, तुम्ही दादांना विचारा बारसं कधी करायचं. तर दादा बारसं कधी करायचं म्हणून विचारायला गेले. दादा म्हणले कधी करू, कधी करायचं. दादा 12व्या दिवशी बारसं करतात ना असं म्हणाले. मग करून टाका ना असं म्हणले दादा. मग मला सांगितलं, असं दादाने सांगितलं. म्हटलं तसं विचारायचं नसतं, फक्त विचारायचं की दादा बारसं कधी करू, इतकंच पुरे असतं. मग परत गेले, परत जाऊन विचारलं, दादा बारसं कधी करायचं. तर म्हणाले 1.25 महिन्यानंतर ये, म्हणजे मी तारीख सांगतो. 1.25 महिन्यानंतर गेले आणि दादा बारसं कधी करायचं. तर म्हणाले दादा पाडव्याच्या दिवशी, गुढी पाडव्याच्या दिवशी करूया, इथं घेऊन या. मग आम्ही गेलो. असे बसले होते सगळे. म्हणाले त्या फर्नांडिसला पुढे बोला. फर्नांडिस म्हणजे सगळे इकडे तिकडे बघायला लागले, फर्नांडिस कोण आहे, कोणीच नाही. तर ते बसले त्यांना. मग आले. तर जानवं कुठं, म्हणजे माझे बाबा फर्नांडिस. बरोबर. त्यांना म्हणाले फर्नांडिस, जानवं नव्हतं घरात. बरं. तर म्हणाले जानवं कुठं आहे. तर असं असं ब्राह्मण आहेस ना, मग जानवं हे झालं. मग ते झाल्यावर म्हणाले नाव काय ठेवायचं. दादा माझी आई म्हणते की माझ्या वडिलांचं नाव ठेवायचं म्हणून. आले आहेत का वडील तुमचे. तर मग माझा भाऊ म्हणतो की सचिन ठेवूया म्हणून. हे कोणी सांगितलं, कोणी ठरवलं. दादा म्हणाले. तर गप्पच बसले. मग दादा म्हणाले त्याचं नाव शैलेंद्र ठेवायचं. बरं. ओके. किती चांगला योग आहे की दादांना तुम्ही जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हा तुम्हाला माहित सुद्धा माहित नव्हतं भेट झालेली आहे. हो.
प्रॉब्ली डोळे उघडले तर at that time. तेव्हापासून दादांची ओळख. डोळे उघडले तेव्हा दादा. वा. क्या बात आहे, लकी. तर हे झालं. मग झालं सगळं. मग आम्ही गेलो घरी. मग काय व्हायचं, ऑफिसात जाताना मी दादाकडे यायचे आणि संध्याकाळी घरी जाताना मी जात होते आणि तिन्ही मुलांना घेऊन यायची. हे कुठे त्या द्वारकामाई. द्वारकामाई. बर बर. द्वारकामाईत प्रभात जायचो. रोडला. तेव्हा मी प्रभात रोडला द्वारकामाईत जायचो दादा असताना. दादा वरती बसायचे गॅलरीत आणि आम्ही स्कूटरवरनं यायचो. 5 लोक स्कूटरवरनं. हो, 3 मुलं आणि आम्ही दोघं. आम्ही राहतो तिकडे रेंजल्स खडकीला. हो, तिथे राहायचो. तर कशी आलीस, मी काही बोलत नव्हते. उद्यापासून स्कूटरवरनं यायचं नाही, रिक्षानं यायचं. बर. बरं. मग तिथं रिक्षा मिळत नाही खडकीला. मग आम्ही स्कूटरवरनं रेंजल कॉर्नर पर्यंत यायचो. तिथं स्कूटर त्यांच्या मित्राकडे ठेवायचे आणि रिक्षातनं यायचो. दादा म्हणाले कशी आलीस, दादा मी रिक्षा. आणि समोर दादा बसले, त्याच्या समोर रिक्षा उभी करायची. बर. दादाने दिसायला पाहिजे ना म्हणून. तर कशी आलीस, रिक्षातनं आलो मी. दादा ठीक आहे. दादांना माहीत असायचं आम्ही निम्म्या वाटेवरनं आलो होते. मग आरती वगैरे झाली की आम्ही जायचो. कधी जर संध्याकाळी मी आले ना की दादा आज आरतीला थांबू का, काही नको, जा घरी म्हणायचे. संध्याकाळ झाली, रात्र झाली, मुलांना घेऊन घरी जा. मग मला असं वाटत होतं दादांना मला जा म्हणून सांगितलं. पण ते 3 वेळेला इतक्या लांब जायचं म्हणजे असायचं. तर मी दादा असले की जायची. एकदा तसेच गेले होते तिन्ही मुलांना घेऊन आणि दादा म्हणाले आज अमावस्या आहे का आलीस मुलांना घेऊन. म्हणजे मी ह्यांना डॉक्टरकडे घेऊन जायची दर महिन्याला चेकअपला, म्हणजे मागे पुढे काही होऊ नये, सर्दी वगैरे काहीच होत नव्हतं माझ्या मुलांना, पण मी जाऊची घेऊन. तर म्हणाले का आलीस, दादा अशी चालेल, आज अमावस्येचा दिवस आहे, घरी घेऊन जा मुलांना आणि डॉक्टरकडे वगैरे जायचं नाही. गेले घरी. एक नारळ फोड घरी गेल्यावर आणि तो कचरकुंडीत टाक. बरं. तेव्हापासून मग मुलांना पण दादांची ओढ झाली आणि दादांना पण मुलांची. असं झालं. त्याच्यानंतर मग एक दिवस असेच दिवस चालले होते. दादा आले की आम्ही. डिफेन्सचं तुम्ही पण काही काम करायचं कुठे डिफेन्स सर्व्हिसेस? नाही. कधीतरी हाजीबाबा आले ना, दादा मुलाखतीला बसले किंवा संध्याकाळी असे बसले तेव्हा हाजीबाबा यायचे. हाजीबाबांचा संचार व्हायचा. तर म्हणायचे खुश रहो बेटा, ये नोकरी बिक्री अपना काम नहीं है, खाना पिना मजा करना. आणि मी नमस्कार करायला गेले की हटकून हाजीबाबा यायचे. कसबेकर बाबा म्हणायचे तू मला आत येऊन नमस्कार कर नको, उंबरच्या बाहेर राहून बाहेरूनच नमस्कार कर, तू आलीस की हाजीबाबा येतात. असे आमचे खूप म्हणजे मजेतच दिवस चालले होते सगळे. पण आम्ही कधी हे झालं ते झालं किंवा हा प्रॉब्लेम आला असं आम्हाला कधीच झालं नाही. दादानी काही आमच्यावर असा प्रसंग कधीच आणला नाही. माझे वडील कुठे जायचं झालं की विचारून जायचे मी जाऊ का, जा म्हटलं तर जायचे, नाहीतर नाही जायचं. असं चाललेलं असं. म्हणजे ते अजूनपर्यंत आम्ही फॉलो करतो की काहीही जर एनी स्टेप जर घ्यायचं असेल ना तर आम्ही विचारल्याशिवाय करत नाही. आता या समजण्यावरून हो तुम्ही तिसरी पिढी आणि चौथी पिढी ते दादांच्या बरोबर तुमच्या ज्या आठवणी आहेत न विसरणाऱ्या अशाच आहे. जसं जास्त नाही येत बघायला गेलं तर, पण जसं आम्ही जेव्हा गुरुपौर्णिमा वगैरे असायची त्याचे फोटोज पण येते की ते मुलांना तिकडे बसवायचे म्हणजे आपल्या बाजूला दादांच्या बरोबर. तर ते जे फोटो आहेत ना ते मध्ये त्यांची खुर्ची आहे ते बसले आणि आम्ही सगळी मुलं. आणि आता ही सेम मुलं आता कोण कुठे VP झालाय आणि कोण म्हणजे सगळे आता एवढ्या वरच्या पदावरती पोहोचलेत ना. पण तो जो बेसिक जो आमचा जो बॉन्डिंग आहे, आशीर्वाद तर आहेच, पण तो जो आमचं जे बॉन्डिंग पण आहे ना ते तेव्हापासूनच आहे. जेव्हा आम्ही जे लहान लहान म्हणजे प्रॉब्ली फर्स्ट किंवा आणि
त्यांच्याबरोबर सहवास थोडासा कमी होता, पण अक्कू होतं, अक्कूंबरोबर जास्त होतं, कारण ते आमच्या क्लासेस घ्यायचे. म्हणजे ते अक्कू म्हणजे? ज्ञानसेवन दादांच्या वहिनी. बरं, दादांच्या बरं. मिसेस. त्यांना अक्कू म्हणायचं, बरं. म्हणजे शी इज नोन ॲज अक्कू बरं. किंवा अक्का. हम्म. तर ते ज्ञान संवेदना वर्ग ते घ्यायचे. बरं. आता तरी कसं महिन्याला एकदा असतो, हम्म. तेव्हा किंवा आठवड्याला एव्हरी दर रविवारी द्वारका माहितच असेल. द्वारका हो, माहितीच द्वारका असायचा. माहिती. 4 आणि ते 5 त्याच घ्यायच्या, वहिनी घ्यायच्या. हो, त्या स्वतः घ्यायच्या, बरं. त्या स्वतः घ्यायच्या. आणि त्याच्यामध्ये मग त्यांचं ते स्तोत्र सगळी. जे स्तोत्र म्हणजे बाकीचं सगळं असायचं. हो. आय थिंक ते टीचर होते ना, हं. त्यांच्या जे स्टोरी टेलिंगचं ते एक वे होतं, ते तर खूपच मस्त असतं. आणि एव्हरी ज्ञानसेवेदना वर्गाला ते कुठल्या तरी गोष्ट सांगायची. बरं. सो आणि ऑफकोर्स ते झाल्यानंतर परत सेम मुलं, एक 25, 30, 40 मुलं वगैरे ना, ते आम्ही म्हणजे एक असं घोळका करूनच जायचो आणि घोळक्यानेच बाहेर यायचो. अरे वा. तर तिकडचे अदरवाईज लहानपणाचे जे त्या एरियामध्ये स्पेंड केलेला जो टाइम आहे, दॅट इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे आता ते मी इकडं मोस्ट ऑफ द केंद्रावरचे मी बघत नाही. म्हणजे मुलं आत्ता महिन्यात एकदा घेतात. आणि तो जो बॉर्न होमी आहे किंवा ते जे तो जो बॉन्डिंग आहे, तो मला मुलांच्यात दिसत नाही. प्रॉब्ली कारण पालकात नसेल म्हणून कदाचित मुलांमध्ये नसेल. पण म्हणजे पण होत आता आम्ही दर रविवारी वर्षातला एक रविवार तिथे मुलांचं ज्ञान संवेदना वर्ग वगैरे महिन्यातून महिन्यात हो, आता तर असतो बहुतेक शाळा केंद्रावरती ते आता तुमचं कसं आठवड्याला असायचं? दर आठवड्याला, दर दर रविवारी आठवड्याला 4 रविवारी ते 5. 4 वाजता. आणि मी खडकीवर ना त्यांना घेऊन जायची. बरं. इनफॅक्ट म्हणजे आमचं जे हे होतं, जो उत्साह होता वॉज सो मच की जेव्हा ते पादुका स्थापन जेव्हा झाल्या होत्या, हम्म. तेव्हा ना रजिस्टरवरती अटेंडन्स असायचं. बरं. आणि लास्टमध्ये आम्ही 5 जण, म्हणजे आई बाबा आणि आम्ही 3, मला 2 मोठ्या बहिणी आहेत. हम्म. आमचं अमंगचं टॉप हे होतं प्रेझेंटी. बरं. प्रॉब्ली फक्त अख्ख्या वर्षात 2 किंवा 3 खाडे असतील याच्यामध्ये. अरे बा. आणि सोमवारी मोठ्यांची साधना असायची, अनुष्ठान असायचं. मंगळवारी आरती, बुधवारी काही नव्हतं, गुरुवारी आरती, फ्रायडेला काही नसायचं, शनिवारी जुन्या आरती आणि रविवारी मुलाखत. बरं. तर देअर वॉज अ टाइम की मी एका आठवड्यातून ऑलमोस्ट 5 संध्याकाळ आमचे तिकडे असायचे. बरं. है ना. सो म्हणजे जसं मी मगाशी पण तुम्हाला सांगत होतो की आम्हाला इकडं आल्यानंतर कसं वाटतंय ते आम्ही नाही सांगू शकत, कारण आम्ही ऑलवेज ह्या वातावरणात राहिलोय. त्याच वातावरणात. आणि ऑफकोर्स ते इट इज आर म्हणजे ब्लेसिंग नंबर 1. आणि म्हणजे जे बाहेरनं जे येतात त्यांना तो डिफरन्स कळतो की यायच्या इकडे गुरुमार्गात यायच्या आधी आम्ही कसं होतो आणि आल्यानंतर कसं होतं. म्हणजे जसं माझं इंजिनिअरिंग झालं आणि आमच्या घरामध्ये कोणीही डिफेन्समध्ये नाही, कोणीही लांब पर कोणी, दूरपर्यंत कोणी नाही. आणि इट सो हॅपन, म्हणजे मी डेस्टिनी सांगतो कसं तो पाथ तो बनवला होता. तर मी एकदा मला जसं कळलं दॅट वॉज अ रॉंग वे, कारण एक हे होतं, एक क्रॅश झाला होता इकडं माझं फायनल इयर याच्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये. आणि तो मुलगा होता COEPचा. त्याच्यामुळे मला कळलं की ॲज अ इंजिनियर आय कॅन गो इन टू फ्लाईंग. आणि मला फ्लाईंगचा खूप वेळ होता आधीपासून, लहानपणापासून. सो ते झालं. त्याच्यानंतर मग मी कॉलेजमध्ये गेलो. मी म्हटलं सर मला ना ते एअरफोर्स जॉईन करायचं आहे. म्हटलं त्याच दिवशी ते एम्प्लॉयमेंट न्यूज आली होती. त्यांनी म्हटलं हे एम्प्लॉयमेंट न्यूज घे आणि कर. मग मी ते अप्लाय केलं. दादांना विचारून केलं होतं की कसं? म्हणजे ते मला आता खरंच आठवते, पण दादा नाही. तेव्हा ते दादा नव्हते तेव्हा. पण त्यांना विचारल्याशिवाय आय एम शुअर नसेल केलं. केंद्रावरती विचारलं, काम करताना विचारलं. प्रॉब्ली अप्लाय करताना मला माहित नाही, कारण आय कुड नॉट हॅव टोल्ड एनीबडी. मला कोणी जाऊच दिलं नसतं. सो कदाचित तो जो टाइम होता, कारण तेव्हा माझी एक्झाम पण होती. तुम्हाला बहिणीला सांगितलं होतं फॉर्म काढायला. तर फॉर्म भरताना मी डेफिनेटली नसेल विचारलं, पण एनिवेज तो गेला फॉर्म म्हणजे ते. आणि मी विसरलो त्याच्याबद्दल. वन फाईन डे मला एक लेटर आलं की रिटन एक्झाम माझी होते पनवेलला, पण लोअर परेल. सो 9 वाजताची एक्झाम. मी त्या स्टेशनला 8:15 वाजता पोहोचलो. तिकडनं एक 10 मिनिटांचं अंतर आहे ती शाळेचं.
आणि मी थांबलो. मला ना रिक्षा ना टॅक्सी काही मिळत नव्हतं आणि ते तसं लांब होतं तिकडं जायला. 8:45 वाजले. मग एक टॅक्सी थांबली, त्याच्यामध्ये एक बाई होती. त्याने म्हटलं बस. मी बसलो. पुढे एक चौक होता, तिला सरळ जायचं होतं, मला उजवीकडे जायचं होतं, कारण मी आदल्या दिवशी ती बघून आलो होतो शाळा कुठे. तर ती उतरली. तिने मला असंच म्हटलं की तुला त्याची जास्त गरज आहे, तू घेऊन जा. बरं. त्या 2 मिनिटात आमचा काही असा संवाद पण नाही झालाय. तर ती उतरली, त्याला पैसे दिले, ती गेली. बरं. मी गेलो, एक्झाम दिली, परत विसरलो, कारण मी ऑलरेडी तोपर्यंत नोकरी करत होतो. आणि कसं होतं, माझं हे झालं होतं का, आपलं ऍडमिशन झाले होते बाहेर. आणि इंजिनिअर झाल्यानंतर 99% लोक बाहेर जायचाच विचार करतात. तो माझा पासपोर्ट वगैरे सगळं तयार होता. 10 वर्षात एकही त्याच्यावरती स्टॅम्प नाही लागला बाहेर जायचा. तो ते झालं. मग परत आलो. तर मला माहिती नव्हतं मी पास होणार नाही होणार वगैरे, पण ते पास झालं. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू इज व्हेरी स्ट्रिंजंट इंटरव्ह्यू असतो. 5 दिवस तिकडे राहावं लागतं आणि ते फुल सायकोलॉजी, फिजिकल सगळं खूप एकदम इंटेन्सली चेक करतात. आणि मी असा सहज गेलो आणि सहज झालो. म्हणजे 75 मुलांपैकी 3च सिलेक्ट झाले होते. फक्त दादांचा आशीर्वादामुळे शक्य आहे. हो. आणि मग त्याच्यानंतर मग पुढच्या आठवड्यात मेडिकल झालं. जो हा अख्खा जो प्रोसेस होता तो एवढा सुरळीतपणे झाला. आणि ते सुरळीतपणे मला ते आत्ता कळतंय, कारण मी ज्या मुलांकडे बघतो ना, मी आता ह्याचं एक NCCचा कमांडिंग ऑफिसर आहे. तिकडे बरीच मुलं येतात की मला जॉईन करायचे. मी 5 SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड 5 वेळा मी गेलोय, 10 वेळा गेलोय, होत नाहीये, डेस्परेट एकदम हे व्हायचं. आणि मी गेलो आणि असं हसत खेळत ते अख्खं पूर्ण हे संपलं. आणि त्याच्यानंतरही तिकडे तिकडे माझ्या पोस्टिंग झाले. आणि एव्हरीथिंग अबाउट इट. जसं आता हा मँगो आहे, हा एफओचा रिटायर्ड डॉग आहे. तो पानागडला तो रिटायर झाला, त्याच्या पायात काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून. आणि मी तिकडे गेलो, पानागडला पोहोचलो. 1 महिन्यात त्याची ती रिटायरमेंट होती. म्हणजे त्याच्यामध्ये पण जर मी 1 महिना उशिरा गेलो असतो तर तो अजून कुठेतरी गेला असता. सो इट इज द टायमिंग. आणि जे मिळालंय म्हणून ना मी माझी मुलं, म्हणजे प्रॉब्ली कोणी कधी मागत नाही की आम्हाला हे द्या, कारण मिळतं, सगळं मिळतं. जे गरजेचं आहे ना, ते असं कधी नाही झालं की हे आम्हाला मिळालं नाही. आणि जर मिळालं नसेल तर ते त्याची गरज नसेल. दॅट वी फॉलो. मुलं पण माझी तेच फॉलो करतात. आणि आमच्या मुलांना इतकं माहित आहे की जी गोष्ट होत नाही म्हणजे ती बाबांना दादांना पसंत नाही, एवढं ते लक्षात ठेवतात. ते का झालं नाही, आम्हाला ते पाहिजे, हे झालंच पाहिजे असं नाही. म्हणजे आता माझा मुलगा तो सेलिंग नॅशनल्स मध्ये नॅशनल लेवल प्लेअर आहे. तो आता मुंबईला एकटा राहतो. म्हणजे एक मोठी अशी बिल्डिंग आहे, त्या अख्ख्या बिल्डिंगमध्ये तो एकटा मुलगा राहतो. आणि आम्ही म्हणजे आम्हाला त्याच्याबद्दल हे पण नाही की कसं राहील, काय करेल. कारण तो जो पाथ जो त्यांनी घेतला होता ते कसं, तो आधी गोल्फ खेळायचा. गोल्फ झाला, गोल्फ नंतर पाऊस पडला, ते गोल्फ कोर्सेस बंद झाले म्हणून त्यांनी सेलिंग केलं. आता तो सेलिंगच्या नॅशनल्समध्ये पोहोचायचो. त्याचा जर सेलिंगचं म्हणजे प्रत्येकाचा जो पाथ आहे तो एवढा असं वेल प्लॅन्ड पाथ आहे. आम्हाला काही करायची गरज नाही आहे. आम्ही फक्त जे समोर येतं ते करत राहतो आणि तो आम्हाला पाथ मिळत राहतो. जे म्हणतात ना लोक की गुरुकृपा आशीर्वाद तुमच्यात जर वाहत असेल तर तुम्हाला काही करायचं का, म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी केलं, यांनी केलं, त्यामुळे यांना काही करायचं बरोबर गरजच नाही. ज्या गोष्टी कशा होतात ते म्हणजे कृपाशीर्वादाने बरोबर होत असतात. आरत्या व्हायच्या, काही सण वगैरे असले ना की आरत्या व्हायच्या. तर मी काय करायची, ह्यांना त्यांचे विडे हातात द्यायची. माझी दुसरी मुलगी ह्याच्यापेक्षा मोठी आहे, ती हातात विडा घेतला आणि कुठं हिचा पत्ताच नाही, कुठे म्हणते. तर ती विडा दादांच्या खोलीत जाऊन दादांच्या हातात देऊन यायची. बरं. तुम्ही पाटावर ठेवता, मी पाटावर नाही ठेवणार, मी दादांच्या हातात देते विडा. ती हातात देऊन यायची प्रत्येक वेळी. एकदा तिला ह्या दारात नाही, त्या दारात नाही, दारं बंद, दादाकडे जायचं नाही असं. आणि ती इथं घुटमळते. थोडा वेळ झाल्यावर दादा बाहेर आले आणि तिला हाताला धरला आणि आत नेलं आपल्याकडे. तिनं विडा दिला आणि दादा बरोबर बाहेर आले. म्हणजे लहानपणापासून मुलं दादा म्हणजे ब्रह्म.
तेच आता परवा बोलतो काकूंचं वय 82+ आहे, पण काकू केंद्रावर अजूनही नित्यनेमाने रिक्षा करून जातात. पुणे केंद्रावर याला म्हणजे साधनेला जाते मी रोज. हे खरंच हे ग्रेट आहे असं. आणि एकदा अशी हे होतं, काय झालं, दत्त जयंती होती आणि दादा आले होते. दादा आणि दत्त जयंती म्हटल्यावर लोक खूप भरले होते आणि आमचे सगळे गेले होते, आई बाबा बी. लग्नाच्या आधीची गोष्ट. आणि मी गेले नव्हते. आणि माझे वडील सगळे लोक गेल्यावर घरी यायचे, मध्येच तीर्थप्रसाद हातात पडल्यावर घरी नाही यायचे. दादाने काय केलं, एका पेपरात प्रसाद गुंडाळला आणि हा नेऊन बाबा माझ्या वडिलांकडे दिला आणि तिला द्यायला सांगितलं मला. ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही, कधीच नाही विसरणार. कारण इतक्या लोकात हजारांनी लोक होते, त्याच्यात एक मुलगी आली नाही हे दादांच्या लक्षात आलं. ही विसरण्यासारखी गोष्ट नाही. किती प्रेमानं दादाने तो प्रसाद गुंडाळून माझ्यासाठी पाठवून दिला. दादा भक्तांना सहज सोप्या शब्दात मार्गदर्शन करायचे किंवा बोधामृत द्यायचे. हो, कुठलंही म्हणजे कोणतं निराकरण असू दे किंवा काय, एकदम सोप्या शब्दात आणि सोपा मार्ग. तर त्याबद्दल तुमचा अनुभव आहे. सोपा शब्द म्हणजे आम्ही काय करायचो आधी, की अशी 8-10 मुलं होती, काही लक्षच नाही. दादा आले इतकं माहित होतं, पण दादा काय बोलतात, काय सांगतात, काय याच्याकडे लक्षच नाही. असेच उडाणपणा लपूपणा करायचे, इतकं फिरायचं. पण सगळा दिवस दादा जीवपर्यंत तिथं आहे तोपर्यंत तिथं असायचं. सकाळी कामकाजात बसले, संध्याकाळ 6 वाजता उठत होते, तोपर्यंत आम्ही तितका वेळ तिथंच असेच. पण दादा कधी म्हणत नव्हते तुम्ही मस्ती करता किंवा तुमचं काय काम आहे इथं, आता घरी चला, असं कधीच दादानी म्हटलं नाही, कधीच नाही म्हटलं. आणि जसं तुम्ही सांगितलं सगळं मार्गदर्शन एकदम सोपं असायचं. तुम्ही संध्याकाळी जरी तुम्ही म्हणाल की आजच्या वेळी उशीर झाला, ते म्हणायचे नाही तुम्ही गेला तरी चालतं. म्हणजे हो, या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून हो. सकाळी आरती व्हायची, सकाळी काकड आरती व्हायची 5:30 वाजता. 5:30 वाजता आम्ही सगळे 11 जण आंघोळ करून केंद्रावर जायचो. 5:30 वाजता. आता 5:30 वाजता मुलं उठणंच अवघड आहे. हो, आंघोळ करून सगळे आरतीला जायचो. मग तिथून आलो की 8 वाजच्या आरतीला, मग परत संध्याकाळी. आणि तेव्हा कसे दादा येणार म्हटलं की सगळे ऑफिस वगैरे सुट्टी घ्यायचे. दादा यायला 8 दिवस आहेत, पुढच्या आठवड्यात येणार, तर सगळ्यांनी अर्ज दिला सुट्टीचा. असं असायचं. ते वलयच वेगळं असायचं. हा, ते वेगळंच होतं. एकदा एक म्हणजे ते नेहमीच यायचे, दादा असे बसले होते आणि ते असे बसले आणि उठून त्या दिवशी उठून गेले, झालं त्यांचं बोलणं वगैरे. आणि त्यांनी ह्याला कवळ्याला जाऊन देवीला विचारलं, ते दादा सांगतात ते बरोबर आहे का सगळं. दुसऱ्या दिवशी आले, झालं हे. दुसऱ्या दिवशी आले आणि दादा बसले, काय गोड बोले, देवीनं काय सांगितलं. दादाने विचारलं त्यांना. देवी माझ्या बाजूला बसले आहेत, काय सांगितलं देवीने. तेव्हा तो इतका माणूस म्हणजे हे झाला, हल्ला. अशा गोष्टी व्हायच्या तेव्हा. दादांच्या संचारावस्थेमध्ये असताना वगैरे काय वेगळे अनुभव तुम्ही घेतले आहेत काही? दादांच्या संचारावर सगळे बाबा यायचे. बरं. पण आता एवढं काही लक्षात नाही आहे 50 वर्षापूर्वीचं. पण असं सांगायचे, हाजी बाबा यायचे, सलीम चिश्ती बाबा यायचे. पण तेव्हा आम्ही म्हणजे मुलाखत चालल्या या, तेव्हा आमचं पोरकटपणा ना. आणि मग माझं लग्न झालं. लग्न झाल्यावर मग संसार, मुलं, जाणं नाही झालं वेळच्या वेळी. तरी मी जात होते. तर एकदा असे गेले, म्हणजे नेहमी जाताना मी म्हटलं मला सोडून यायचे,
मला तिथं सोडायचे याला आणि खाली फेऱ्या मारायचे, म्हणजे लॉ कॉलेज रोडवरती फेऱ्या मारायचे. बरं. एकदा खालीच फेऱ्या मारायला लागले, तर त्यांना असं वाटलं, आधी कधी यायचे वगैरे नाही, आले तर नाही, असं वरती त्यांना ओंकार ऐकू यायला. त्यांना असं वाटलं की अरे मी येतो इतक्या लांबून, वरती इतके ओंकार चालले आणि मी खाली काय फेऱ्या मारतो. दुसऱ्या दिवशी म्हणाले मला माझं पण आसन घे, मी पण येतो. घेतलं मी आसन आणि गेले. तेव्हापासून मग ते यायला लागले. आणि मग 5:30 वाजले की ऑफिसात ते कुणाची कामं करत नव्हते, कारण अनुष्ठानाला जायचं असतं म्हणून. मग तेव्हापासून रेग्युलर यायले. कधी कधी म्हणायचे मी उद्या नाही येत, उद्या तू जा. पण त्या दिवशी नेमकं त्याला कोणीतरी येऊन उठवायचं, मराठे उठा, सेवेला जायचं आहे. मग उठायचे. असं चाललेलं होतं. आदरणीय गुरु भगिनी विजया मराठे व गुरुबंधू शैलेंद्र मराठे यांच्या मुलाखतीचा पुढील भाग आपण लवकरच प्रक्षेपित करणार आहोत. तरी सर्वांनी नक्की बघा व अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.